स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार दिंडोरी प्रणीत गुरु माऊलींनी सांगितलेली पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना पुत्र नाही, ज्यांना म्हणजे मुलाची इच्छा आहे त्यांना मुलगा होत नाही, किंवा ज्यांना संततीच नाही म्हणजे संतती होत नाही, खूप डॉक्टर वगैरे करून सुद्धा जर आणि तुम्ही ट्रीटमेंट घेत असणार भरपूर दिवसापासून आणि जर तुम्हाला म्हणजे संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही ही सेवा करायची आहे। खूप साधी सिंपल सेवा आहे, गुरु माऊलींनी सांगितलेली आहे, दिंडोरी प्रणीत आहे, अनुभव सिद्ध आहे। म्हणजे ह्या सेवेने एका ताईंना मुलगा सुद्धा झालेला आहे। तर ही सेवा जी कोणी स्त्री करते म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही किंवा आपल्याला मुलं आहे त्यांच्या संरक्षणासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे या संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा आणि बघितल्यानंतर लाईक आणि सबस्क्राइब करा, पैसे लागणार नाही तुम्हाला लाईक आणि सबस्क्राइब करण्यासाठी। तर आता मी तुम्हाला सांगणार की बघा दिंडोरी प्रणीत आहे, अनुभव सिद्ध अशी सेवा आहे जी स्वामी गुरु माऊलींनी सांगितलेली आहे। ज्यांना म्हणजे मुलाची इच्छा आहे किंवा ज्यांना पुत्र प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्या ताईंनी काय करायचं आहे, संतान प्राप्तीसाठी इच्छा असणाऱ्या ताईंनी हे पोस्टमधील म्हणजे जे पोस्टमधील एक यंत्र आहे ते यंत्राची तुम्हाला एका तावीतमध्ये घालून आपल्या कमरेला बांधायचं आहे, किंवा तुम्हाला ते लॅमिनेशन म्हणजे आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये लॅमिनेशन केलेलं मिळतं, म्हणजे लॅमिनेशन केलेलं मिळतं प्लास्टिकमध्ये, ते घेऊन यायचं आहे आणि तशाच पद्धतीने त्याची पूजा करायची आहे। या दोघींमध्ये तुम्ही एक सेवा केली तरी सुद्धा चालेल। आता ही सेवा कशी करावी ते सांगते। बघा, जर तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी, आता पुत्रदा एकादशी 5 ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आलेली आहे, तर ह्या म्हणजे 5 तारखेला मंगळवारच्या दिवशी ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली आहे। तर ह्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी नाही तुम्हाला जमलं, काही कारणास्तव तुम्ही बाहेर गेलेले आहे किंवा काही कारणास्तव तुम्हाला जमलं नाही, तुमचा प्रॉब्लेम वगैरे आलेला असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा इतर चांगला दिवस आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे। ज्यांना मुलाची इच्छा आहे किंवा ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांच्यासाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी एकादशीचं जे पुत्रदा एकादशीचं व्रत आहे ते प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी तो उपवास करायचा आहे। त्या दिवशी ती एकादशी धरायची आणि अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे। आता सेवा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक कागद घ्यायचा पूर्ण, म्हणजे त्या कागदावर असा आपला ड्रॉइंगचा कागद असतो, छोटासा तुकडा घ्यायचा, म्हणजे छोटा तुकडा असा घ्यायचा की तो आपल्या तावीतमध्ये मावेल अशा प्रकारे। तर ते छोटा तुकडा घ्यायचा आणि वरच्या साईडला जे यंत्र दिलेलं आहे ते यंत्र तुम्हाला तुमच्या त्या छोट्या कागदावर लिहून घ्यायचं आहे। कोणत्या शाईने लिहायचं तर लाल कलरच्या शाईने, लाल कलरची जी शाई असते त्या लाल कलरच्या शाईने तुम्हाला ते यंत्र लिहायचं आहे जे वरच्या साईडला दिलेलं आहे। ते यंत्र त्या कागदावर लिहायचं आणि तुम्हाला तावीज करता आला तर ते तावीजमध्ये घालायचं आणि नंतर ते तावीजमध्ये घातल्यानंतर तसं केलं तरी चालेल, किंवा एका जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटतं संतान प्राप्तीचं यंत्र ते आणायचं, त्याच्यावर कशा पद्धतीने पूजा करावी ते सांगते। काय करायचं, स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर, म्हणजे आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असतो त्याच्या समोर बसायचं, एक पाट घ्यायचं, त्याच्यावर कापड अंथरायचं, कापड अंथरल्यानंतर त्याच्यावर ते तावीज किंवा ते यंत्र प्लास्टिकचं केलेलं लॅमिनेशन केलेलं ते यंत्र दोन्ही ठेवायचे किंवा एक ठेवायचं, तुम्हाला जी सेवा करायची असेल ती, तर ते ठेवायचं, त्याची पंचोपचार पूजा करायची। कशी, अष्टगंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं, नैवेद्य, खडीसाखर वगैरे दिवा लावायचा आणि तिथं विनंती करायची की हे समर्थ स्वामी महाराज माझ्या मनातली कामना पूर्ण करावी। मी ही विनंती करते की मला मुलबाळ नाही किंवा मला मुलगा नाही, मला मुलाची इच्छा आहे, तर तुम्ही असं महाराजांना बोलून दाखवायचं आहे आणि ते जो तावीत आहे तो तुम्हाला तुमच्या कमरेला बांधायचा आहे। आता ही सेवा तुम्ही कधीही करू शकता, तुम्ही संध्याकाळी करू शकता, दुपारी करू शकता, सकाळी करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। जशा प्रकारे आपण जी याची सेवा केलेली आहे तावीची, तशाच प्रकारे आपल्याला जे प्लास्टिकचं लॅमिनेशन केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारे सेवा करायची आहे। या 2 सेवांमधून तुम्हाला एक सेवा ही करायची आहे। लगेच त्याच्यावर काय करायचं, जे आपण ठेवलेलं आहे तावीज आहे किंवा ते लॅमिनेशन केलेलं आहे ते ठेवलेलं आहे त्याच्यावर स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत याचे 3 अध्याय पठण करायचे आहे। 3 अध्याय पठण करून 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। तर ही सेवा करावी आणि नंतर नित्य सेवा ग्रंथातील पुत्र प्राप्ती कारक पृष्ठी स्तोत्र वाचावे। नंतर ही स्वामींच्या मूर्तीच्या चरणी लावून परत श्री स्वामी समर्थ संतान पुत्र प्राप्तीची विनंती व
ताईंनी पंचरंगी धागा जो असतो लाल कलर म्हणजे काळ्या कलरचा लाल कलरचा धागा सोडून पंचरंगी जो धागा असतो त्याच्यामध्ये हे जे तावीज आहे ते बांधायचं आहे, म्हणजे घालायचं आहे आणि ते घातल्यानंतर आपल्या कमरेला बांधायचं आहे। कमरेवर बांधल्यानंतर तुम्हाला इच्छा म्हणायची आहे, म्हणजे जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे। संतान प्राप्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। पूजा केलेले लेमिनेशन असलेले यंत्र देवघरात पूजेत ठेवावे, म्हणजे देवघरामध्ये ठेवावे किंवा ते पाटावर ठेवलं तरी सुद्धा चालेल। टिप, ज्यांना अजूनही मूलबाळ नाही, म्हणजे अजून दुसरी सेवा आहे, ज्यांना मूलबाळ नाही आहे तर त्यांनी काय करावं, त्यांनी काय करायचं आहे, ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी नित्यसेवा ग्रंथातील शंकराच्या पिंडीवर प्रत्येकी एकादशीला करावी, म्हणजे प्रत्येकी जी एकादशी येते पुत्रदा एकादशी किंवा प्रत्येक महिन्यातली जी महिन्यामधून 2 वेळेस एकादशी येते त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक तुम्हाला घ्यायचा आहे। तो अभिषेक घेतल्याने सुद्धा संतान प्राप्ती होते असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि दुसरं, ही सेवा तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर प्रत्येकी एकादशीला जोडीने तुम्ही दोघं मिळून जोडीने पुरुष सूक्त किंवा गोविंद दामोदर स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे। ते जर तुम्हाला येत नसेल तर वरच्या साईडला गोविंद दामोदर स्तोत्र दिलेलं आहे, पुरुष सूक्त दिलेला आहे वरच्या साईडला, किंवा कमेंट बॉक्समध्ये मी हे संपूर्ण सेवा लिहून देणार। तशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे। आणि जर तुम्हाला त्याच्यात नाहीच भेटलं तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता किंवा गुगलवर PDF काढायचा, त्याच्यामध्ये दामोदर सेवा म्हणजे पुरुष सूक्त किंवा गोविंद दामोदर स्तोत्र हे याच्याने अभिषेक करायचा आहे। आपल्या बाळकृष्ण असतो आपल्या घरामध्ये, त्या बाळकृष्णावर एकादशीच्या दिवशी अभिषेक करायचा आणि ते तीर्थ आपल्याला प्यायचं आहे असं गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे। ही सेवा करून बघा, निश्चितच तुम्हाला संतान प्राप्ती होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील। ज्यांना मुलं नाही किंवा ज्यांना मुलाची इच्छा आहे किंवा ज्यांना संतानच नाही त्यांनी ही सेवा करून बघा। खूप अनुभवसिद्ध सेवा आहे, केल्यावरच आपल्याला याचा अनुभव येईल। आणि जो मी तुम्हाला तावीज सांगितला ते तावीज तुम्हाला ते जे कागद आहे, कोऱ्या कलरचा कागद आहे, त्या कोऱ्या कलरच्या कागदवरच लिहून तुम्हाला तावीज मध्ये बसेल एवढाच कागद घ्यायचा आहे, तुकडा घ्यायचा आहे, त्याच्यावर लिहून तावीज मध्ये ठेवून एका पाटावर त्याची व्यवस्थित पंचोपचार पूजा करायची आहे, महाराजांना विनंती करायची आहे आणि ते आपल्या कमरेला बांधून घ्यायचं आहे पंचरंगी धाग्यामध्ये। आणि परत त्यासाठी तुम्हाला तीन अध्याय स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवेतील म्हणजे स्वामी समर्थ सारामृतचे वाचायचे आहे आणि 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। आणि ही सेवा करून बघा, निश्चितच तुम्हाला संतान प्राप्ती होईल, मनातल्या कामना पूर्ण होतील आणि तुमच्या मुलांचं संरक्षण सुद्धा होईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।